नमस्कार मंडळी, अन्नपूर्णा खाद्य पाककृती या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण सकाळच्या नाश्त्यासाठी एकदम झटपट तयार होणारा हेल्दी असा डोसा तयार करणार आहोत. एकदम चविष्ट असा. चला तर आपण या रेसिपीचं प्रथम साहित्य बघून घेऊया. त्यासाठी लागणारं साहित्य, इकडे मी कच्चे लाल चणे घेतलेले आहेत 1 कप. ते रात्री मी भिजवून ठेवले होते. त्यानंतर दही घेतलेला आहे 1 कप. अर्धा कप जाडा रवा घेतलेला आहे. 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. कोथिंबीर घेतलेली आहे. अर्धा चमचा जिरं घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. आपण आता हेल्दी डोस्याचं बॅटर तयार करून घेऊया. इकडे मी मिक्सरच्या जारमध्ये असे लाल चणे आहेत ते घातलेले आहेत. त्यानंतर आपण आता ह्याच्यामध्ये रवा घालून घेऊया, जाडा रवा. त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये हिरवी मिरची घालणार आहोत. तुम्हाला जसं तिखट पाहिजे तशी मिरची कमी जास्त करू शकता. त्यानंतर जिरं घालून घ्यायचं आहे व कोथिंबीर घालायची आहे. याच्यामध्ये दही घालून घ्यायचं आहे. चवीनुसार आपण आता ह्याच्यामध्ये मीठ घालणार आहोत. व आपण आता ह्याच्यामध्ये पाणी घालणार आहोत. तुम्ही तुमच्या अंदाजे पाणी घाला. मला अर्धा कप पाणी लागलं आहे. आपण आता हे मिक्सरला बारीक वाटून घेणार आहोत. बघू शकता असं डोसाचा बॅटर कसं असतं तसं झालं पाहिजे. बघू शकता तुम्ही. आपण आता हे बॅटर एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत व 10 मिनिटं त्याला थोडं रेस्ट करायला ठेवून द्यायचं आहे बाजूला. बघू शकता तुम्ही असं झाकण लावून ठेवून द्यायचं आहे 10 मिनिटं बाजूला. इकडे मी फ्राय पॅन घेतलेला आहे, म्हणजेच डोशाचा तवा घेतलेला आहे. त्याच्यामध्ये आपण आता पाणी मारून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला समजेल की आपला तवा चांगला तापलेला आहे. मग असं पुसून घ्यायचं कपड्याच्या साहाय्याने. मग आपण आता ह्याच्यावरती डोशाचं बॅटर घालून घेणार आहोत. मस्तपैकी असं गोल आकाराने फिरवून घ्यायचं आहे. त्यानंतर सगळ्या बाजूने असं तेल सोडायचं आहे. 1 ते 2 मिनिटं लागतात शेकायला. झटपट होणारी रेसिपी आहे ही आणि एकदम सोपी. आता दुसऱ्या बाजूने शेकून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही. आणि खायला पण खूप छान लागते. मस्तपैकी आपला हेल्दी डोसा तयार झालेला आहे. बघू शकता तुम्ही. माझी ही झटपट तयार होणारा हेल्दी डोसा ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.